नमस्कार, मी दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिले हे खरात प्रकरण जे उजेडात आलं, मला असं वाटतं यामध्ये स्त्रियांचं शोषण नसतं तर हा विषय एवढ्या सिरियसली कोणी घेतलाच नसता. कारण जे बाबा लोक असतात, या पद्धतीचे सगळेच्या सगळे धर्माच्या नावावर किंवा अध्यात्माच्या नावावर किंवा देवाच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं शोषण करत असतात. त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची सवय आपल्यापैकी प्रत्येकाला झालेली आहे. या प्रकरणामध्ये स्त्रियांचं शोषण होतं आहे हा मुद्दा आपल्याकरता सगळ्यांकरता अत्यंत नाजूक असल्यामुळं कदाचित आपलं अधिक लक्ष त्याकडे वेधल्या गेलेलं आहे. पण खरात हा अपवाद आहे का? मी 1982 डिसेंबरपासून ही चळवळ चालवतो आहे. गेले 44 वर्ष हे काम केलेलं आहे. पहिल्या 5-7 वर्षामध्ये जवळपास 100पेक्षा अधिक या पद्धतीचे बाबा मी अत्यंत जवळून पाहिले. त्यातले अतिशय मोठमोठे बाबा एक्सपोज केले. मी अंतर्बाह्य हादरून गेलो होतो. कारण एकेकाळी मी विनोबांच्या आश्रमाशी जास्त निगडीत होतो. विनोबांचा आश्रम हा ब्रह्मचारी आश्रम आहे. त्याही पद्धतीचा संस्कार माझ्यावर झालेला होता, जो तुमच्या माझ्यावर सर्वसामान्यपणे या समाजामध्ये सेक्स आणि नैतिक मूल्यांविषयीचा जो संस्कार होतो तोही झालेला होता. आणि 82च्या डिसेंबरपासून ही चळवळ सुरू केल्यानंतर एकेका बाबाचे शेकडो आणि हजारो स्त्रियांसोबत संबंध आहेत हे मला प्रत्यक्ष दिसत होतं. तसे पुरावे समोर येत होते. त्याआधी मी जवळपास 6 वर्ष इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून काम केलेलं असल्यामुळं सगळ्या गोष्टी कशा उकरून काढायच्या असतात याचा मला अतिशय चांगला सराव होता, अनुभव होता. ती प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीनं वापरण्याची पद्धती सेट झालेली होती आणि त्यामुळं हे सगळेच्या सगळे पुरावे माझ्याकडे सातत्यानं येत राहायचे. मी अंतर्बाह्य हादरून गेलो होतो की ज्या समाजामध्ये एखाद्या स्त्रीची साधी छेड जरी काढली तरी हाणामाऱ्या होतात, प्रसंगी एक दुसऱ्यांचे जीव घेतले जातात, त्या समाजामध्ये एक बाबा शेकडो नव्हे हजारो स्त्रियांचं जाहीररित्या शोषण कसं करू शकतो आणि हे आपल्या समाजामध्ये चालतं कसं? आणि हे आजचं नाही आहे, हजारो वर्षाची ही परंपरा आहे. मी अतिशय जबाबदारीनं बोलतो आहे. याच्यामागची कारणं काय आहे? आणि म्हणून मी 1988 साली बुवा तेथे बाया हे पुस्तक लिहिताना त्याचं हेडिंग असं आहे, बुवाबाजी बळी स्त्रियांचा. हे पुस्तक लिहिण्याआधी मुद्दाम काही महिने काढले. माझं लग्न झालेलं होतं तरी सेक्स या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची पद्धती आपल्यामध्ये नाही. लग्नाचा आणि सेक्सचा काही संबंध असतो असंही आपल्याला वाटत नाही. त्यामुळे मीही तुमच्यासारखा असल्यामुळं त्या विषयाची मला फार माहिती नव्हती आणि अतिशय या विषयाचं मी सखोल अध्ययन केलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की याच्यामागची मूलभूत कारणं काय असावी आणि मग त्याच्या आधारावर बुवाबाजी बळी स्त्रियांचा हे पुस्तक मी विस्तारानं लिहिलं. या पुस्तकामध्ये त्यावेळेसचे अत्यंत ख्यातनाम असे 20 बाबांचे या पद्धतीचे प्रकार, त्याची वर्णनं तुम्हाला वाचायला मिळू शकतात. आणि बाहेर हे पुस्तक उपलब्ध आहे. सगळीच पुस्तकं नाहीसे उपलब्ध आहेत. आणि त्या ठिकाणी आचार्य अत्र्यांनी या लेखाचा समारोप करताना म्हणजे या एक्सपोजरचा समारोप करताना हा बाबा अपवाद नाही, सगळे बाबा असेच असतात. वृक्ष तेथे छाया, ज्याप्रमाणे वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही, प्रत्येक बाबा भोंदूच असतो, कारण त्याशिवाय तो बाबाच बनू शकत नाही. जर तो प्रामाणिक असेल आणि त्याला जगाचं भलं करायचं असेल तर तो महात्मा गांधी बनेल. जर तो प्रामाणिक असेल आणि त्याला जगाचं भलं करायचं असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनेल. जर तो माणूस प्रामाणिक असेल, त्याला जगामध्ये लोकांचं भलं करायचं असेल आणि अतिशय धार्मिक असेल तर तो गाडगे महाराज बनेल, तुकडोजी महाराज बनेल, तुकाराम महाराज बनेल, ज्ञानेश्वर महाराज बनेल. तो असा चमत्कार करणारा बाबा कसा काय बनेल? लोकांचं भलं करण्याचा दावा करणारा बाबा कसा काय बनेल? हे आपण सगळ्यात पहिले अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, अशोक खरातला 18 मार्चला अटक झाली. त्यावेळी कॅप्टन अशोक खरात असं सुरुवातीला त्याच्याबद्दल बोललं जायचं.
म्हणजे हा कॅप्टन अशोक खरात आहे, BSc पास झालेला आहे, त्यानंतर तो गेले 22 वर्ष वगैरे काहीतरी नेव्हीमध्ये मोठा अधिकारी आहे. सगळंच्या सगळं साप झूट आहे हे आपल्या सगळ्यांना आज कळलेलं आहे. तो नॉन मॅट्रिक आहे, मॅट्रिकसुद्धा पास झालेला नाही. त्याला गणितामध्ये केवळ 28 मार्क्स आहे, धड गणितामध्ये पास होऊ शकला नाही आणि तरीही तो न्यूमेरॉलॉजिस्ट आहे. आकड्यांवरनं लोकांचं भविष्य सांगतो. एवढंच नव्हे तर त्याच्याबद्दल असं म्हटलं गेलं की तो ज्योतिषी आहे, न्यूमेरॉलॉजिस्ट आहे, तांत्रिक आहे आणि कॉस्मॉलॉजिस्ट आहे. म्हटलं कॉस्मॉलॉजिस्ट हा काय प्रकार? आपल्याला 44 वर्ष झाले बाबा काम करून. या क्षेत्रात कोणीच कॉस्मॉलॉजिस्ट वगैरे नसतो. कॉस्मॉलॉजिस्ट हा विषय झाला सरळ सायन्सच्या क्षेत्रातला. म्हणून मी मुद्दाम डिक्शनरीमध्ये शब्द चेक केले तरी कोणीही कॉस्मॉलॉजिस्ट नावाचं प्रकरण या जगामध्ये नसतं. तो एक सायंटिस्ट असतो जो संपूर्ण जगाच्या विश्वाचा उत्पत्तीच्यापासूनचा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. असं या अशोक खरातबद्दल बोललं गेलं. पुढे असं लक्षात आलं की हा गावकऱ्यांनीच सांगितलेला जो सगळा इतिहास आहे त्याचा, की हा नॉन मॅट्रिक आहे, पळून गेलेला होता आणि मग कदाचित नेव्हीमध्ये एखादा खलाशी म्हणून काम करत असेल आणि गावकरी त्याला ओळखत होते मुर्गी चोर म्हणून, अंड चोरणारा माणूस म्हणून. आता नाशिक कनाडा कॉर्नरमध्ये त्याचं ऑफिस आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक चांगली माहिती आहे. त्याचं एक फार्म हाऊस आहे. याच्या प्रक्रिया काय आहेत लोकांना फसवण्याच्या? सगळ्यात पहिले तो लोकांचं भविष्य सांगतो. भविष्यवेत्ता म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. मग तुमचं काय भलं बुरं होणार आहे सांगितल्यानंतर त्यातनं तुम्हाला सुटका हवी असेल तर मग तुम्हाला काही विशिष्ट विधिपूजा कराव्या लागतील. त्यामध्ये एक अवतार पूजा नावाचं प्रकरण आहे. हे अवतार पूजा केल्यानंतर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला भरभराट मिळेल, तुमचा व्यवसाय भरभराट असेल, तुम्हाला फायदा मिळेल. मग लोक ही अवतार पूजा करण्यासाठी त्याचं म्हणणं ऐकतात. एकाने केस दाखल केली की त्याचा 2,62,000 रुपयांनी या महाराजांनी त्याला गंडवलेला आहे म्हणून. आता हे एक उदाहरण फक्त समोर आलं. या पद्धतीची शेकडो उदाहरणं आहेत. एवढंच नव्हे तर याच्या प्रक्रियेमध्ये तो एक वर्षातनं एकदाच पूजा करतो. तीही त्याच्या मंदिरामध्ये पूजा करतो. ही जी ईशान्येश्वर मंदिराच्या आवारातली त्याची पूजा असते वर्षातनं एकदाच होणारी, त्याकरता तो 3 ते 5 कोटी रुपये घेतो. त्याच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधतो आणि मग जेव्हा साप प्रत्यक्ष आकाशाबद्दल त्या ठिकाणी अवतरतो त्यावेळेस डोळ्यांवरच्या पट्ट्या काढतो. तो साप पाहतो. त्याला 10 ते 15 मिनटं साप दिसतो आणि या पद्धतीनं ती पूजा केली जाते, ज्याच्यामुळे त्याच्या संपूर्ण आयुष्याचं भलं होणार आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याला व्यवसायामध्ये अतिशय मोठं यश मिळणार आहे. ही कंप्लेंट एका 3 ते 5 कोटी रुपये देणाऱ्या माणसानंच केलेली असल्यामुळं त्यावर विश्वास ठेवावा लागतो. आणि हा जो साप असतो, पोलिसांचं म्हणणं असं आहे की तो साप यांत्रिक असतो, रिमोटनी चालणारा साप असतो. दूर अंतरावरनं तो खरा साप आहे की खोटा साप आहे त्या लोकांना कळत नाही आणि त्यातून त्यांची फसगत होते. हे झालं पूजा प्रकरण. महिलांना फसवण्याच्या पद्धती काय आहे? आता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओज पाहिलेले आहे, माझ्यापेक्षा जास्त पाहिलेले आहे, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त TV पाहता, त्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक चांगली माहिती या विषयाची आहे. मी माझ्या अनुषंगानं, विषय मांडणीच्या अनुषंगानं जेवढं गरजेचं आहे तेवढंच फक्त तुमच्या पुढ्यामध्ये बोलत आणि मांडत जातो आहे. त्या स्त्रिया आतमध्ये आल्यानंतर त्यांना एक विधिपूजा करायला सांगितली जाते. त्याला तो शुद्धीकरण पूजा असं सुद्धा म्हणतो किंवा शुद्धीकरण प्रक्रिया असा शब्दसुद्धा वापरतो. त्याकरता त्यांच्या डोक्यावर एक तांब्या दिला जातो, त्यामध्ये पाणी असतं. मग हा त्यांच्या कानामध्ये मंत्र पुटपुटतो. त्यांच्या मागच्या बाजूला हा उभा असतो. व्हिडिओमध्ये जे तुम्ही लोकांनी पाहिलं त्यानुसार तो त्या एका ग्लासमध्ये किंवा एका भांड्यामध्ये सू करतो. त्यानंतर ती त्या स्त्रियांना प्यायला देतो. अनेक स्त्रियांनी आपल्या कंप्लेंटमध्ये जे काही आम्हाला प्यायला दिलं होतं द्रव्य ते कडवट लागलं, खारट लागलं, अशी त्याची चव होती असं म्हटलेलं आहे. आता माणसं काही मोरारजी देसाईंसारखं मूत पिऊन पाहत नाहीत, त्यामुळे त्यांनी आधी चव घेतलेली नसते, त्यामुळे हे मूत आहे हे आपल्याला कळत नाही. आणि मग त्यानंतर त्या स्त्रियांना गुंगी आली आणि मग यांनी चाळे सुरू केले आणि मग त्या स्त्रियांवर या पद्धतीनं त्यांच्या शरीराचा भोग घेतला. या पद्धतीच्या अनेक कंप्लेंट्स आहेत, हे तुमच्या माझ्यापर्यंत पोचलेलं आहे. यामध्ये तो 2 प्रकार वापरायचा. तुमचं भलं होण्याकरता
तुमचं लग्न होण्याकरता, तुम्हाला नोकरी लागण्याकरता, तुम्हाला यश मिळण्याकरता तुम्हाला ही विधी करावी लागेल. आणि स्त्री असेल तर तिला शुद्धीकरण करावं लागेल आणि हे लैंगिक संबंध प्रस्थापित करणं. यामध्ये तो दोन्ही टेक्निकचा वापर करत होता. ही पहिला त्यागाची भूमिका किंवा लोभप्राप्तीची भूमिका आणि दुसरे भीतीची भूमिका. जी पहिली तक्रार दाखल झाली, ज्या मुलीचा 3 वर्षांपासून हा माणूस तिला पेंडंट दिलं, तिची BScची परीक्षा असताना तिने ते पेंडंट काढून ठेवलं आणि यांनी सांगितलं होतं की ते बिलकुल गळ्यातनं काढायचं नाही. तोपर्यंत तिचं लग्न ऑलरेडी ठरलेलं होतं आणि ते लग्न मोडलं. तिने अर्थ काढला की आपण पेंडंट काढून ठेवलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपलं लग्न मोडलं असावं. खरात बाबांनी सांगितलं ते खरं आहे. त्यावरनं तिचा विश्वास दुरावला. त्यानंतर याने शुद्धीकरण प्रक्रिया तिच्याकडनं ती कुमारिका असताना करून घेतली. म्हणजे तिचा शरीराचा जे काही लैंगिक शोषण करणं शक्य असेल ते केलं. त्यामुळे तिचं लग्न जुळेल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर तिचं लग्न जुळलं. तिला वाटलं आता लग्न जुळल्यानंतर शुद्धीकरण प्रक्रियेची गरज उरणार नाही. त्यानंतर बाबांनी सांगितलं की तू जर शुद्धीकरण प्रक्रियेसाठी पुन्हा पुन्हा माझ्याकडे आली नाहीस तर तुझा नवरा मरेल आणि आपला नवरा जिवंत राहावा. आणि म्हणून ती बाई वारंवार त्याच्याकडे गेली. या पद्धतीची कंप्लेंट दाखल झालेली आहे. दुसरी एका स्त्रीची 10 वर्षांपासून तिला या पद्धतीनं तिचं शोषण केलं जात होतं. एक 7 महिन्याची गर्भवती असताना सुद्धा तिचं या पद्धतीनं शोषण करण्यात आलं आणि एका स्त्रीचा गर्भपात करून पुन्हा पुन्हा तिचा या पद्धतीचा वापर करण्यात आला. अशाही तक्रारी आहेत. आता ह्या अधिकृत तक्रारी आहेत, त्याशिवाय बाकी खूप गोष्टी असणार आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार 19 तरी या पद्धतीच्या तक्रारी आलेल्या आहेत. 10चे FIR ऑलरेडी दाखल झालेले आहेत. आणखी बाकीचे होत आहेत. हे सगळंच्या सगळं या प्रकारे चालतं हे तुम्हाला अशोक खरात प्रकरणामध्ये दिसतं आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारत जाणार आहे आणि त्याची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रक्रियेमध्ये खरात बाबाने एका गोष्टीचा उपयोग करून घेतला. काही स्त्रियांना त्याने सांगितलं की मी भगवान कृष्णाचा अवतार आहे. गेल्या जन्मामध्ये मी भगवान कृष्ण होतो. त्या जन्मामध्ये तू राधा होतीस, गोपी होतीस आणि त्या जन्मामध्ये आपले संबंध होते. तसे याही जन्मामध्ये असायला काही हरकत नाही. प्रत्यक्ष भगवान कृष्णाशी आपला संबंध होतो आहे म्हणून ती स्त्री मग जे काही करायला तयार होते. एवढंच नव्हे तर त्याने काही स्त्रियांना असं म्हटलेलं आहे की तू तर अगदी अप्सरेसारखी सुंदर आहेस, पण तुझी काही कदर नाही, तुझी काही किंमत नाही आणि या अप्सरेचा भोग घेण्याचा अधिकार केवळ भगवानाला असू शकतो. या पद्धतीची ही प्रक्रिया त्याने वापरलेली आहे.